नमस्कार, मी सुलेमान तांबोळी. दामाजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूया हेडलाईन्स. आमदार शहाजी बापूंच्या वाढदिवसानिमित्त जेसीबीतून फुलांची उधळण. ड्रग्ज विकण्यासाठी आलेल्या दोघांना पोलिसांनी केले जेरबंद. 1.25 कोटींचा मुद्देमाल हस्तगत. मंगळवेढा तालुक्याचा दुष्काळी यादीत समावेश करा. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत साळे यांचे विरोधी पक्षनेते नामदार विजय वडेट्टीवार यांना निवेदन. मोहोळ तालुक्यात उच्चांकी दर देण्याची परंपरा जकरायाकडून यंदाही कायम. अक्कलकोटमध्ये पर्यटकांची व भाविकांची संख्या रोडावली. मनप्पुरम फायनान्स मधील अपहरण प्रकरणात 1,51,00,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत. आता पाहूयात सविस्तर बातमीपत्र. सांगोला तालुक्यातील कोळे ग्रामस्थांच्या वतीने आमदार शहाजी बापू पाटील यांच्या समर्थनार्थ माढ्याचे खासदार रणजित सिंह निंबाळकर, सत्कार मूर्ती आमदार शहाजी बापू पाटील, माजी आमदार दीपक साळुंखे पाटील, उद्योजक भाऊसाहेब रुपनर, भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतन सिंह, केदार सावंत, युवा नेते सागर पाटील, युवा सेना तालुका प्रमुख दीपक खटकाळे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हलगीच्या तालावर फटाक्याची आतिषबाजी, भंडाऱ्याची मुक्त उधळण करीत मोठ्या जल्लोषात बैलगाडी शर्यतीचा थरार पार पडला. यावेळी बैलगाडी शर्यतीचा थरार, याची डोळा, याची देही पाहण्यासाठी मोठ्या संख्येने परिसरातील आबालवृद्धासह ग्रामस्थ, बैलगाडी शौकीन यांनी उपस्थित राहून स्पर्धकांना प्रोत्साहन दिले. या बैलगाडी शर्यतीसाठी शेजारील कर्नाटक राज्यासह पश्चिम महाराष्ट्र, सोलापूर जिल्ह्यातील सुमारे 65 बैलगाडी स्पर्धक सहभागी झाले होते. शर्यतीच्या स्पर्धेचे उद्घाटन भाजपचे खासदार रणजित सिंह निंबाळकर, सत्कार मूर्ती आमदार शहाजी बापू पाटील, सोलापूर जिल्हा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांची वाजत गाजत मिरवणूक काढली. यावेळी ग्रामस्थांनी जेसीबीमधून आमदार शहाजी बापू पाटील यांच्या मिरवणुकीवर तब्बल 10 टन झेंडू फुलांची उधळण करत त्यांचे जंगी स्वागत केले. कोळे ग्रामस्थांच्या वतीने आमदार शहाजी बापू पाटील यांचा केक कापून फेटा बांधून श्री विठ्ठलाची मूर्ती देऊन सत्कार केला. सोलापूर येथे एमडी ड्रग्ज विकण्याकरिता आलेल्या दोघांना पोलिसांनी पकडून जेरबंद केले असून त्यांच्याकडून 1.25 कोटींचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की 4 चाकी वाहनातून एमडी ड्रग्ज विकायला सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरील देवडी पाटीजवळ आलेल्या दोघांना सोलापूर ग्रामीण पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्यांच्याकडील 3 किलो ड्रग्जचा अंदाजे 6 कोटींचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला असून न्यायालयाने त्यांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडीत ठोठावले आहे. मुंबई पोलिसांच्या कारवाईनंतर सोलापूर ग्रामीण पोलिसांनी ही कामगिरी केली आहे. मंगळवारी पहाटेच्या सुमारास सोलापूर ग्रामीण पोलिसांनी मोहोळ जवळील देवडी पाटीजवळ 6 कोटींच्या 3 किलो एमडी ड्रग्जसह दोघांना जेरबंद केले. दत्तात्रय लक्ष्मण घोडके व गणेश उत्तम घोडके, दोघेही राहणार औंढी, तालुका मोहोळ असे अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. 4 चाकीसह पोलिसांनी त्यांना अटक केली असून न्यायालयाने त्यांना 23 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठोठावले आहे. मिळालेल्या माहितीनुसार सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर अधीक्षक हिम्मत जाधव, उप अधीक्षक अमोल भारती, मोहोळचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या पथकाने देवडी पाटीजवळ दोघांना 3 किलो एमडी ड्रग्जसह पकडले. मंगळवेढा तालुक्याचा दुष्काळी यादीत समावेश करण्याची मागणी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत साळे यांनी निवेदनाद्वारे केली आहे. विधानसभा विरोधी पक्षनेते नामदार विजय वडेट्टीवार यांना प्रशांत साळे यांनी निवेदन दिले आहे. विजय वडेट्टीवार यांची विधान भवन मुंबई येथे भेट घेतली. मंगळवेढा तालुका अवर्षणग्रस्त भागात येत असल्यामुळे तालुक्यात नेहमी दुष्काळजन्य परिस्थिती असते. चालू वर्षी अत्यंत तुरळक प्रमाणात पाऊस पडल्यामुळे मंगळवेढा तालुक्यातील सर्व जलस्रोत कोरडे ठाक पडले आहेत. खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला आहे, तर रब्बी हंगामाच्या पेरण्या 50% पेक्षा कमी झाल्या आहेत. अशी परिस्थिती असताना नेमके कोणते निकष लावत मंगळवेढा तालुक्याला दुष्काळ यादीतून वगळले आहे, असा संतप्त सवाल या निवेदनाद्वारे विरोधी पक्षनेते नामदार वडेट्टीवार यांच्या माध्यमातून तालुकाध्यक्ष प्रशांत साळे यांनी सरकारपुढे उपस्थित केला आहे. यावेळी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष विजय हत्तुरे, अशोक चेळेकर हे उपस्थित होते. मोहोळ तालुक्यातील वटवटे येथील जकराया साखर कारखाना दरवेळेप्रमाणे चालू गळीत हंगामातही जिल्ह्यातील उच्चांकी दर देण्यास वचनबद्ध असल्याची ग्वाही देत गेल्या वर्षीच्या 2022-23 गळीत हंगामात गळपास आलेल्या उसाला दिवाळी सणासाठी प्रतिटन 50 रुपये देण्याची घोषणा कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट बी जाधव यांनी केली आहे.
यामुळे जकरा याने गेल्या वर्षीच्या गळीत हंगामात 2350 रुपये इतका मोहोळ तालुक्यातील उच्चांकी दर दिला असल्याचे ॲडव्होकेट जाधव यांनी सांगितले. जकरा या साखर कारखान्याच्या 13व्या गळीत हंगामाचा शुभारंभ व बॉयलर अग्नी प्रदीपन सोहळा बुधवारी कारखाना स्थळावर संपन्न झाला. त्यावेळी जाधव बोलत होते. यावेळी मातोश्री उमादेवी जाधव कळंब येथील नॅचरल शुगरचे संचालक तथा कृषीभूषण पांडुरंग आवाड, माजी सभापती बाबासाहेब क्षीरसागर, जकरा या शुगरचे कार्यकारी संचालक सचिन जाधव, पूर्णवेळ संचालक राहुल जाधव, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुलेमान तांबोळी, डॉक्टर बाळासाहेब सरवळे, श्रीधर माने, मुख्य शेती अधिकारी नानासाहेब बाबर आदी यावेळी उपस्थित होते. कारखान्याचे सभासद डॉक्टर विष्णू गोडसे व त्यांच्या पत्नी राधाताई गोडसे आणि राहुल जाधव व प्रियांका जाधव यांच्या हस्ते विधिवत पूजा करून कारखान्याच्या बॉयलरचा अग्निप्रदीपन व गाळप हंगाम शुभारंभ करण्यात आला. यावेळी बोलताना ॲडव्होकेट जाधव म्हणाले, यावेळी पावसाळा सुरू झाल्यानंतर 3 महिने पाऊस झाला नाही. मात्र परतीच्या पावसाने बऱ्यापैकी साथ दिल्याने शेतकऱ्यांची वरदायिनीट असलेले उजनी धरण 60% भरले आहे. जकरा या शुगरच्या माध्यमातून मंत्री स्तरापर्यंत पाठपुरावा केल्यामुळे येणाऱ्या 1 नोव्हेंबरपासून डाव्या आणि उजव्या कालव्यातून शेतीसाठी पाणी सोडण्यात येणार आहे. त्यानंतरही पाण्याच्या आवर्तनाचे नियोजन करण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी ऊसाची लागवड करण्यास काहीही हरकत नाही. जकरा या कारखान्याने यावर्षी मोहोळ तालुक्यात पहिल्या क्रमांकाचा दर देण्याची परंपरा कायम राखली असल्याने शेतकऱ्यांनी जकरा या कारखान्याला जास्तीत जास्त ऊस देण्याचे आवाहन ॲडव्होकेट जाधव यांनी केले आहे. तीर्थक्षेत्र अक्कलकोट शहरामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी येणाऱ्या वर्षात पर्यटन संपल्यानंतर आता पितृ पक्षापाठोपाठ कोजागरी पौर्णिमा व दिवाळीपूर्वी पर्यटकांची संख्या कमी होत असल्याने सध्या मंदीचे सावट आहे. मागील 2 ते 3 आठवड्यापासून येथे येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत मोठी घट झाल्याची दिसून येत आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पावसाळी पर्यटन हंगाम तेजीत गेल्याने येथील व्यावसायिक खुशीत होते. परंतु गणेश विसर्जनानंतर येणाऱ्या अक्कलकोटमध्ये पर्यटकांच्या संख्येत कमालीची घट होत असून अक्कलकोटमध्ये अगदी तुरळक पर्यटक दिसून येत आहेत. विकेंडला सुद्धा आगाऊ बुकिंग होत नसल्याने दिवाळीपर्यंत अक्कलकोटवर मंदीचे सावट असणार आहे हे स्पष्ट होत आहे. त्यातच दिवाळीपूर्वी अनेक ठिकाणी शाळेच्या परीक्षा होत असल्याने या परीक्षा काळात अक्कलकोटमध्ये पर्यटक कमी संख्येने येत असतात. त्याचाही फटका पर्यटनाला बसत आहे. सध्या पर्यटकांची संख्या कमी असल्यामुळे दिवाळी पर्यटन हंगाम लक्षात घेता येथील हॉटेल व्यवसाय आपल्या भक्तनिवास, यात्रीनिवास, हॉटेल, धाबा, लॉज, रिसॉर्टला रंगरंगोटी, फर्निचर, वातानुकूलित यंत्र, मुबलक पाणीसाठा, बोअर, सुसज्ज पार्किंग, नवीन पूजा भांडाराचे दुकान, फोटो, पूजा साहित्याची साठवणूक व डागडुजीची कामे करण्यात व्यस्त झाली आहेत. सध्या तरी येथील नागरिकांना व व्यापारी वर्गांना दिवाळी हंगामाचे वेध लागलेले आहेत. सोलापूर येथील मनप्पुरम फायनान्समधील अपहरण करण्यात आलेले सोन्याचे दागिनेसह 1,51,00,000 रुपये किमतीचा मुद्देमाल गुन्हे शाखेची कामगिरीत आरोपितांकडून हस्तगत करण्यात आला. या गुन्ह्यात खबऱ्यांचे सहकार्य तसेच तांत्रिक विश्लेषणाचे आधारे कौशल्याने शोध घेत एका आरोपीस सोलापुरातून आणि अन्य दोघांना कर्नाटकातील यादगीर येथून अटक करण्यात आली आहे. पंचप्पा काळे व लक्ष्मीकांत यतिराज बिहाणी व अश्विनी यतिराज बिहाणी अशी आरोपींची नावे असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. याबाबत पोलीस सूत्राकडून मिळालेली अधिक माहिती अशी की मनप्पुरम फायनान्स कंपनी लक्ष्मी मार्केट शाखेचे शाखाधिकारी सौ वृषाली विनीत हुंडेकरी यांनी पदाचा गैरवापर करीत 3,28,12,892 रुपये किमतीचे 5 किलो 974 ग्रॅम सोने तारण ठेवून घेऊन त्यासाठी सुमारे 81 बनावट कर्ज प्रकरणे केली. त्या कर्ज प्रकरणासाठी एकूण 2,34,52,396 रुपये इतकी रक्कम नमूद शाखेतून कर्जदारांना दिली असे भासवून त्या रकमेचा वापर स्वतःचे फायद्यासाठी केला आहे. अशा आशयाची फिर्याद मनप्पुरम फायनान्सचे एरिया हेड प्रवीण बाबूराव वरवटे यांनी 28 सप्टेंबर 2023 रोजी दाखल केली. त्यानुसार फायनान्स कंपनीची शाखा प्रमुख वृषाली विनीत हुंडेकरी व इतर यांच्याविरुद्ध फौजदार चावडी पोलीस ठाण्यात भाद 20 क 408, 465, 467, 468, 471, 477 अ, 420, 120 ब अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा
मनप्पुरम फायनान्स कंपनीचे फसवणुकीचा व गुंतागुंतीचा असल्याने तो उघडकीस आणून मुद्देमाल हस्तगत करण्यासंबंधी पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त गुन्हे सोलापूर शहर, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय पाटील यांनी तपास सुरू केला. हे होतं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटूयात एका नवीन बातमीपत्रासह. नमस्कार.